नमस्कार मंडळी, आज माझ्या माय मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज तुम्हाला मी पावट्याची किंवा आमच्या इकडे वरणा म्हणतात त्याची बेसन पीठ घालून आमटी कशी तयार करतात ते दाखवते। ते साहित्य तुम्ही पहा। पावट्याच्या आमटीसाठी 1 वाटी पावटा घेतलेला आहे मी, म्हणजेच वरणा। 1 चमचा मोहरी घेतले, 1 चमचा जिरे घेतले, 2 चमचे कांदा लसूण मसाला घेतलाय, 2 चमचे बेसन पीठ घेतले, 1 चमचा हळद घेतले, 1 चमचा मीठ घेतले, लसूण 5-6 पाकळ्या घेतल्यात, टोमॅटो अर्धा चिरून घेतलेला आहे, कांदा अर्धा चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर अर्धी वाटी घेतलेली आहे, पाणी आपल्याला गरजेनुसार लागणार आहे आणि तेल आपण घ्यायचं आहे। तर पाहू आपण पावट्याची बेसन पीठ घालून आमटी कशी तयार करतात। एक कढई घेतली मी, त्यामध्ये आता मी 1 चमचाभर तेल सोडते। तेल तापलेलं आहे कढईतलं, त्यामध्ये मी मोहरी घालते, त्याच्यानंतर जिरे घालते। जिरे मोहरी तडतडू लागल्यावर कांदा घालायचा आहे, त्याच्यानंतर टोमॅटो घालायचा आहे, कांदा भाजत आलेला आहे। आता त्याच्यामध्ये लसूण घालते, लसणाचा मस्त सुगंध सुटल्यानंतर त्याच्यामध्ये हळद घालते, नंतर मीठ घालते, त्याच्यानंतर कांदा लसूण मसाला असतो तो घालते, हे भाजून झाल्यानंतर ह्यात ही वरणे स्वच्छ धुतलेले निवडलेले ते घालते। 1 वाटी घेतले, त्यानंतर मी पाणी घालते। आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं पाणी घालायचं आहे, जेवढं पातळ पाहिजे। आमटी झाली का बघू, मऊ झाले, त्यामुळे आमटी शिजलेली आहे। त्याच्यामध्ये आपण आता हे बेसन पीठ आहे ते पाणी घालून पातळ केलेलं आहे ते घालायचं आहे। पूर्ण शिजल्यानंतर आमटी घालायचं आहे ते, नाहीतर ते गुठळ्या होतात, त्यामुळे ते आधी घालायचं नाही आहे। आणि त्याच्यानंतर हे हलवायचं आहे गुठळ्या न होता, आणि त्याच्यानंतर ही राहिलेली कोथिंबीर त्याच्यामध्ये घालायची आहे। परत सर्व हलवून घ्यायचं, व्यवस्थित एकजीव करायचं। सुंदर आमटी झालेली आहे, खूप छान, तुम्ही पाहू शकता। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।